नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये मनी मावशी अप्पीच्या बंगल्यावर आल्या असतात. मोना तिला भेटायला बाहेर येते आणि विचारते, तुम्ही कोण? तर मनी बोलते, हे कलेक्टर मॅडमचं घर ना? मोना बोलते, हो. मग मनी आपलं रडगाणं सुरू करते. मला काम पाहिजे होतं, मला कोणी नाही, घरदार नाही, मला काय मिळेल ते मी काम करेल, कुठलं पण काम करेल, घरचं संपूर्ण काम करेल. तर मोना विचारते, बोलते, मी सांगते विचारून. तर मनी मावशी मोनाला मस्का लावते आणि बोलते, तुझं काही नाही आहे का या घरात? तुझं काही चालत नाही का या घरात? तर मोना पण तावात येते, नाही नाही, असं नाही, मी पण या घरातली इम्पॉर्टंट व्यक्ती आहे. तर मोना बोलते, देते मी काम, पण राहाल कुठे तुम्ही? तर मनी बोलते, माझ्याजवळ घर नाही, म्हणून काम करून पोट भरावं म्हटलं, म्हणून काम पाहिजे म्हटलं. तर मोना बोलते, ठीक आहे, तुम्ही मागच्या खोलीत राहत जा आणि काम करत जा. तर मोना तिला घर दाखवते, सर्वांच्या खोली दाखवते. मग मनी मावशी विचारते, खोली तर बघितल्या, या खोलीतील माणसं कुठे गेलीत? तर मोना बोलते, ते माझ्या वंशाच्या गावाला फिरायला गेली आहेत. तेवढ्यात मोनाला कॉल येतो. मोना कॉलकडे जाते. तर मनी मावशी त्या अप्पीच्या रूममध्ये शिरते आणि बघते, एवढा मोठा कमरा, एवढा मोठा बंगला बांधला, मस्त राणीसारखी राहत आहे, माझ्या बंट्याला पागलखान्यात टाकून. असं बोलून मनी अप्पीच्या बेडवर झोपते आणि मजा मारते. इकडे गावात अर्जुन अमोलला कडेवर घेऊन येशा मामा सोबत गावात अमोलला सर्व गावातील माहिती देत असतो. अमोलला गावाबद्दल काय काय घडलं, गावात कसे लोक राहतात, कसं राहणीमान आहे, आम्ही कसं गावात वावरलो, अमोलला सर्व माहिती अर्जुन देत असतो. इकडे वावरात सरकार आणि कदम बोलत असतात आणि सरकार कदमांना बोलतो, विन्या, एक वेळा माउथ ऑर्गन वाजवून दाखव ना. तर सरकार विन्याला माउथ ऑर्गन देतो आणि वाजवायला सांगतो. तर कदम ती माउथ ऑर्गन वाजवतो आणि जुन्या आठवणी ताज्या होतात. इकडे रुक्मिणी आणि अप्पी बोलत असतात. मग रुक्मिणी अप्पीला एक भयानक सत्य सांगते की मनी सरकारकडून दर महिन्याला संकल्प आणि तिचा खर्च घेऊन जाते आणि जर खर्च दिला नाही तर कोर्टाची धमकी देते, जेलात टाकायची धमकी देते. तर अप्पी यावर बोलते, इतके दिवसापासून मला सांगितले का नाही तुम्ही? तर रुक्मिणी बोलते, तुला त्रास नको होऊ अर्जुन, तुला त्रास अजून नको हो म्हणून नाही सांगितले. तर अप्पी बोलते, यापुढे कॉल आला तर मला अगोदर सांगा, तिला मीच बघते काय करते तिच्यासोबत बघा. हे म्हटल्यावर रुक्मिणी अप्पीचं खूप कौतुक करते. तू आमच्यासाठी किती करते ग, एवढं होऊन सुद्धा तू आमची साथ सोडली नाही, नेहमी आमची साथ देत राहिली. असं बोलत दोघी गप्पा मारत असतात आणि इथेच आजचा भाग संपतो. धन्यवाद. हे व्हिडिओ कसे वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर आमच्या व्हिडिओला कमेंट नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.